मित्रांनो, आपण सध्या आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बरडच्या पुनर्वसनच्या फाटीवरती. मित्रांनो, या ठिकाणी पिंपरत गावचं ग्रामदेवत असणाऱ्या मरीमाता यात्रा उत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं. आणि मित्रांनो, या मैदानाची इतकी उत्सुकता होती आज सकाळपासून की या मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव म्हणून ज्याला संबोधलं जातं तो म्हणजे चतुर्थ हिंद सोन्या, त्याचा बेटा म्हणजेच उज्जैन आज या मैदानामध्ये पळणार होता आणि तो पण हिंद केसरी सचिन सोबत पळणार होता. आणि आपल्या समवेत आत्ता सध्या शाहिदभाई मुलानी आहेत. या जोडीनं आज प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. तब्बल 760 गाड्यांमध्ये या जोडीनं प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. शाहिदभाई, काय सांगाल, कसा आनंद आहे? नमस्कार. हा आनंद हा सगळ्या त्याच्या चाहत्यांना आणि आमच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर सोन्या 50-50ला आम्ही म्हणजे त्याचा विजय आहे. आम्हाला प्रथमतः म्हणजे सोन्याची इच्छा आम्ही पूर्ण करू. म्हणजे सोन्या ज्यावेळेस पळत होता त्यावेळेस आम्हाला आमचं या क्षेत्रात काहीच नव्हतं, परंतु आम्ही त्यांची व्हिडिओ पाहायचो, एक प्रेक्षक म्हणून पाहायचो. ज्यावेळेस आम्ही सोन्या असो ज्या मी नंदीला बघून या ठिकाणी हे क्षेत्र चालू केलं. माझा सगळ्यात मी ज्याला देव मानतो तो बकासूर असो, मथुर असो किंवा सर्जा असो, हे बैल पाहून मी आज या क्षेत्रात आलो. आणि आज इतका मोठा आनंद झाला की एक चतुर्थ हिंद केसरी सोन्याच्या दावणीचा बैल, त्याचा मुलगा उज्जैन, त्याच्याबरोबर आम्हाला त्याच्या जोट्या म्हणजे पळायची आम्हाला एक संधी मिळाली आणि आज त्या संधीचं सोनं झालं. आणि विशेष म्हणजे हे सचिनचं तिसरं मैदान आहे ह्या बरड मैदानाच्या फाटीला आणि तिन्ही मैदान त्याचे 1 नंबर आहेत. त्याचं करल इतकं कौतुक कमी आहे. त्यामुळं आज सचिनचं आणि उज्जैनचं मनापासून करल एवढं कौतुक कमी. ज्या फाटीवरती त्याने सुरुवात केली होती त्याच फाटीवरती त्यानं आता पुन्हा एकदा 1 नंबर केला. काय सांगाल त्याच्याविषयी? या फाटीवर सर्जाबरोबर आम्ही पहिलं मैदान केलं आणि तेही पहिलं मैदान केलेलं 1 नंबरचं मैदान केलं होतं. आणि त्यानंतर हे दुसरं मैदान लक्षाबरोबर झालं आणि तिसरं मैदान उज्जैन बरोबर झालं. तिन्ही मैदान सचिन ह्या फाटीवर 1 नंबरचा मानकरी ठरला. ह्यात आम्हाला सार्थ अभिमान आहे. सार्थ अभिमान आहे. बरं, आणि दुसरा अजून एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की ज्यावेळेस सचिन फायनल गुलालचा मानकरी होतो किंवा गट पास करतो किंवा सेमी पास करतो त्यावेळेस लक्षा बैलाचे मालक तुमच्यासाठी आवर्जून त्याचे सगळे नियोजन करणाऱ्यांसाठी बक्षीस पुकारतात. आणि ज्यावेळेस लक्षा जिथं कुठं फायनलला पात्र होईल किंवा गट पास होईल किंवा सेमी फायनल पास होईल त्यावेळेस सुद्धा बक्षीस पुकारलं जातं तुमच्या वतीनं. तर काय सांगाल या बैलगाडी शर्यत क्षेत्रातल्या या मैत्रीला? या क्षेत्रात ही मैत्री टिकली तरच सगळं आहे. या क्षेत्रात आता आम्ही ताजं उदाहरण आहे आपलं उज्जैनचं बरोबर सोन्या 50-50चं. हे कुठंतरी आपण टिकवून ठेवतोय म्हणूनच आज ह्या क्षेत्रात आपण एकत्र आहे. आणि लक्ष आणि सचिन हे म्हणजे त्यांची मर्यादा न तुटणारी जोडी आहे. बरोबर, अमर्याद जोडी कधी पण कधी पळवली तर ती अपराजित जोडी आहे. त्यामुळे त्या जोडीचं करल इतकं कौतुक. आणि आम्ही कधीच दोन्ही नंदी वेगळे समजले नाहीत. दोन्ही नंदी आपलेच आहेत. त्यामुळं त्या दोन्ही नंदींचा कौतुक, भले सचिन गुलालात राव किंवा लक्षा गुलालात राव, आम्ही दोन्ही मालक त्यांचं कौतुक. तुमचं सचिनचं नियोजन करणारे सगळे कार्यकर्ते, त्याचबरोबर जॉकी कोण होता आज गटाला, सेमीला आणि फायनलला? आज नियोजन करते म्हणलं तर हे सगळं घडवायला मेन कारणीभूत आमचे आनंद बल्ला सर आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे स्वप्नील सनस असतील आणि महत्त्वाचे म्हणजे आज गाडी चालवणार म्हणजे आमचे जॉकी म्हणून बाह्या ड्रायव्हर स्वतः तिन्ही फेरे म्हणजे त्यांनी पळवले. त्याबद्दल त्या चौघांचे मनापासून वाईट घेईल तेवढी मोठीच आहे खूप. आणि आज जयेश दादाला सुद्धा बाहेर जायचं काम आहे, तर आपण आता जयेश दादांकडे वळूयात. जयेश दादा, काय सांगाल, संयम विजयी झाला का आज? संयम मी पाळला आणि संयमीचा फल उज्जैननी मला दिला. आणि महत्त्वाचा घटक म्हणजे मला फल द्यायचा हा सचिन कारणीभूत आहे. म्हणजे सचिन मुलं आणि शाहिद मुलांनी आणि आमचे सर बल्लाळ डॉक्टर किंवा आमचे सहकारी मित्र स्वप्नील सनस यांच्या मुला यश प्राप्त झाला. यशामागे प्रत्येकाला हात असतो, तसे हात लागले. आणि जेवढे सोन्या फॅन्स क्लब आहेत त्यांना म्हणजे मेसेजवर बोलतात किंवा याच्यावर आता तुम्हाला पण बाईट टाकल्यानंतर मेसेज खूप कमेंट येतील का यो उज्जैन म्हणजे अख्खा महाराष्ट्राचाच आहे. जसा सोन्या होता बाप तसा मुलगा पण अख्ख्या महाराष्ट्राचाच आहे. आणि जेवढे माझे चाहते आहेत आणि जेवढे ना जी माझी आणि सोन्याची उत्सुकता होती
त्यांना मी हा गुलाल आणि पंढरीनाथ आप्पा फडके यांना समर्पित केला जाईल हा. जयेश दादा, आज आप्पाचं मैदानात असते तर आप्पा जर असते तर कमीत कमी 50,000 तरी सर्वांना वाटले असते. बरोबर. त्यांची जागा कोणी चालवू शकत नाही. एक जुने जाणते ज्येष्ठ बैलगाडी मालक म्हणतो, त्यांचा आदर्श घ्या म्हणतो आपण नेहमी सगळ्यांना. त्यातलं एक उत्तम उदाहरण तुम्ही आज ठरला का? कारण की एक संयमी बैलगाडी मालक म्हणून आज बऱ्याच जणांनी तुमच्याकडे कमेंट केलेले आहेत व्हिडिओच्या खाली, आणि संयम का असतो तो जयेश पाटलांकडनं शिका असंही सांगितलेले नवख्या बैलगाडी मालकांना. संयम ठेवून कार्यक्रम करायचा असतो. कारण कसं असतो आहे का माहिती, सुरी मारउडी असा होत नाही. कारण आता आपण जी बैलगाडी क्षेत्रात ही नवीन ट्रेंड आलेली सर्व पोरं मिळून बैल घेतात किंवा कुठल्या पैशात घेतात ते मी बोलून नाही दाखवत, पण आपण तेवढा पैसेवाला नाही, गरीब माणूस आहे. आणि मी आत्ता 5 ते 7 खरेदी केलेल्या आहेत छोट्या मोठ्या. आणि कोणी पण विचार करून म्हणजे बैलाचा ब्लड टेस्ट करून प्रत्येकाने बैल खरेदी करा. म्हणजे पूर्व तपासणी वैद्यकीय केली पाहिजे. आपले अजून 5,000 रुपये आपले जातील एक्स्ट्रा खरेदीपेक्षा. तशी करा ना, घ्या. सर्वांना माझा सल्ला आहे. बघा मित्रांनो, आजपर्यंत आम्ही पण भरपूर बाईट घेतल्या, मात्र अभ्यास काय असतो एका बैलगाडी मालकांचा. तर जयदादांनी सांगितलं आपल्याला की रक्ताची तपासणी करून घ्या, तो बैल फिट आहे की नाही आरोग्यदृष्ट्या हे बघा. म्हणजे कुठेतरी हे एक आता म्हणजे नवीन करावंच लागणार आहे का येणाऱ्या काळामध्ये आगामी? करायला लागेल. अरे आपले बैलगाडी मालक, आता तुम्ही सांगतो मी कुठल्या भागातला नाव नाही घेत, पण किती बैल बाद झाली, किती पैशांचा लोकांचा नुकसानी झाली, बरोबर ते फक्त बघा. म्हणजे असं आपल्याला चांगला वाटत नाही. आणि कोणी या मुख्य नंदीवर असा प्रयोग करून पैसे कमवायचा किंवा धंदा करायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला देव कधीही माफी करू शकत नाही. कारण त्याचा पाप तुम्हाला आज ना उद्या भेटणारच आहे. पापाची फळं तुम्हाला भोगायला लागणार आहेत. एवढी माझी त्यांना विनंती आहे. मी नावं घेऊन पण सांगू शकतो, पण एक आपल्याला कोणाचा मन दुखवायचा आणि ज्याचा त्याचा व्यापार आहे, ज्याचा त्याचा धंदा आहे, पण त्यांनी समजून प्रत्येक गोष्ट करावी. आणि आज मी सांगू इच्छितो की कुठल्याही नंदीला आणि कोणालाही कमी समजू नका बैलगाडी क्षेत्रात. आमचा नाद आजोबापासून आहे आणि आम्ही घाई करत नाही. आम्ही आमच्या डोक्याने खेळतो आणि डोक्याने सर्व गोष्टी करतो. 14 महिने 7 दिवसात आपण 1 नंबर केला आहे, 4थ्या मैदानातच दादा. आणि ते उपकार शाहीदभाई मुलानी, डॉक्टर बल्लाळ आणि सचिनचे आहेत माझ्यावर. आणि सनस किती दिवसानंतर तुमच्या अंगावरती 1 नंबरचा गुलाल पडला? मी सांगतो तरी पण 5 वर्षात. 5 वर्षानंतर. म्हणजे कधी पडला होता 1 नंबरचा? 1 नंबरचा गुलाल पडलेला बघा इथं 5 नाही 2023ला याच्यात आपला 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी माळशिरस कुठला मैदान, बैल फोल्याच्या मैदानात कडनी 1 नंबर केला. त्याच्यानंतर 1 नंबर कधीच झाला नव्हता. 1 नंबर नव्हता झाला. एवढा संयम. फायनलला राहिला. फायनलला राहिला 1 नंबर नाही झाला. चतुर्थी हिंदकेसरी 4 वेळेला 1 नंबर केलेलेच आम्ही पकडले हिंदकेसरी. आणि तो जर आता पळत असताना ते एवढ्याला हिंदकेसरी झाला असता आणि त्याची जागा चालवायला वाघ तयार, म्हणजे त्याचा बापाने आशीर्वाद दिलाय. आणि त्याच्या बापाच्या फोटोला आज चाटलाय शेमी पळून आल्यावर. तेव्हाच मी सांगितलं का 1 नंबर करणार म्हणून. त्याची आठवण झाली का नाही मोठ्या सोन्याची? मोठ्या सोन्याची फोटो कशासाठी टाकलाय माझ्या अंगावर, त्याची आठवण झाली. म्हणजे त्याने हा फोटो सेमीला चाटलाय आणि मला एकमेव मारत नाही. तेव्हा हा विशेष आहे त्याचा. कोणी पण सोडू द्या ना, कोणी पण धरून दाखवा. आता इथं पण बाईटमध्ये कोणाला मला मागच सरळ एवढा माझ्यावर लहानपणापासून याच्यावर खूप प्रेम केला आहे. आणि प्रेमाचा आणि त्याच्या बापाने काहीतरी सांगितलं असेल किंवा काय केलं असेल ते उपकार तो माझ्यावर फेडतो. आणि दादा आम्ही शर्यत क्षेत्रामध्ये आलो, ज्याला आम्ही म्हणजे ज्याची शिंग कॅमेऱ्यात दिसली तरी एका साध्या 5 मिनिटामध्ये लाखो व्ह्युअर्स यायचे, ज्याची शिंग दाखवली जरी नुसती असं म्हटलं जातं. तो म्हणजे चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या 50-50. तर त्याच्याबरोबर बैलगाडी शर्यत क्षेत्रातला ज्याला देव संबोधला जातो तो म्हणजे द्वादशम हिंद केसरी बकासूर. ही जोडी म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रातली अजरामर जोडी. तर बऱ्याच जणांनी आज मी दुपारी ज्यावेळेस मुलाखत टाकली, तुम्ही ज्यावेळेस गटपास झाला त्यावेळेस, त्यानंतर बऱ्याच जणांची इच्छा बऱ्याच जणांनी व्यक्त केली की पुन्हा एकदा घरचा साज म्हणत होती सगळीजण उज्जैन आणि बकासूर पळायला बघायची. काका पुतण्याची गाडी. बर ती लवकर म्हणजे थोडासा मोठा होऊ दे त्याला. हा
कारण तो पण कॅपेबल झाला पाहिजे बरोबर आहे. आणि ते बैल आपल्याला एका मिनिटात कधी नाही बोलू शकत नाही. हां त्यांनी कधी पण सांगितलं आहे कुठल्या बैलाबरोबर काय हां. आहे तुमच्या कधी पण थोडासा आता वय कमी आहे आपल्या वासराचा. बरं. जेव्हा याचा वय होईल कारण मी पण वाचल्यात कमेंट याच्या पहिलेच पुतण्याची. आपण काका पुतण्याची गाडी हां. काका पुतण्याची गाडी पळताना 1001% दिसेल पण बरं. जरा वासरू आपला वयाने कमी आहे पळण्यात जादा आहे. बरं आता इथं सांभाळणूक कोण करते आणि कशा पद्धतीची ती सगळी व्यक्ती आहेत? सांभाळूक नाही ते मालक आहेत. बरं. शंभू आणि रणजित कुठे गेला? रणजित आहे ढवलचा आणि ते मालकच आहे समजा. बरं. त्याच्या बैलावर मेहनत केली जवळजवळ वासराला घोड्यात फेडे हां. परत बैलात फेरे हां. देऊनच ज्या दिवशी बैल काढला हां. त्या दिवशी पहिल्याच मैदानात चांगलाच पळाला. दुसऱ्या मैदानात डायरेक्ट क्वार्टर फायनलला वासरू राहिला हां. उलट्या खांद्यावर आणि म्हणजे तिसऱ्या मैदानात फॉल होऊन गाडी लागली. नशिबाची साथ नाही. आणि शाहिदभाई मुलानी आणि सचिन आणि बल्लाळ डॉक्टरांच्या मुलं डायरेक्ट एकच नंबर झाला चौथ्या मैदानात. बरं आता किती दिवसांनी बाहेर दिसेल, किती दिवसाचा आराम देणार? सगळे म्हणतात खूप लहान आहे तो. 20 तारखेच्या नंतर पळताना दिसेल. बरं आणि किती दिवसानं पळवणार तुम्ही? सगळ्यांचं म्हणणं आलं 15 दिवस आहे. सगळ्यांचं म्हणणं आलं खूप लहान आहे, जास्त पळवू नका असं. आम्ही नाही ना 15 दिवसाचं त्या दिवशी आता 16 तारखेला पळाला 29ला एकच फेरा झाला. हां. आणि मग आज काढायचा चांगला मिळाला भाईने सांगितला आणि म्हणजे आम्ही समजा पकडा तुम्ही 25 दिवसात 4 फेरे पळालो. दादा मगाशी मी निकाल टाकला त्यावेळेस एक साहिल म्हणून एक मुलगा आहे त्याने कमेंट केली की 707 गाड्या म्हणजे 760 गाड्या म्हणजे जवळपास हिंद केसरी दर्जाचंच मैदान संबोधलं तरी चालेल. तर एवढ्या मोठ्या गाड्यांची संख्या असलेल्या या मैदानामध्ये उज्जैननं 1 नंबर केला आहे. काय सांगाल त्याविषयी? मी कालच शाहिदभाईंना परत त्यांना ऑन कॅमेरा आहेत ते हां, स्वप्नील त्यांना शेटे. विचार स्वप्नील सनस भाऊ हां. त्यांना विचारा काय करणार आहे गाडी ते हां. आणि सांगून 1 नंबर केलेला आहे. म्हणजे लई मोठेपणा नाही त्यांना ऑन कॅमेरा विचारा तुम्ही हां. ते सांगतील काय आहे ते. तुम्हाला एक आनंद कसा आहे बैलगाडी मालक म्हणून एवढ्या गाड्यांमध्ये 1 नंबर? एवढ्या गाड्यांमध्ये माझ्या अंगावर गुलाल नव्हता. सोन्या माझा बंद झाल्यापासून आणि जी माझी सहकारी मित्र होतं जेव्हा पळत होतं तेव्हा मागं होतं. पण आता फक्त जे लवकुश ब्रदर्स त्यांची बैलं आणि API सचिन देसले त्यांची एकमेव माझं नाव चालवला त्यांनी 2 वर्षे. त्यांचे मी मनापासून आभारी आहे आणि त्यांचे धन्यवाद मानतो. आता कारण त्यांचं नाव नसताना माझ्या नावात बैलं पळवली, माझ्या नावात ॲग्रीमेंट बैलांचा करून पळवल्यात. आमच्या मुंबईला ॲग्रीमेंटनी बैलं चालतात ते त्यांनी करून दाखवला आणि माझ्या नावात त्यांच्या खर्चाने समरून बैलं पळवली. मी मैदानात नसताना पण गावदेव प्रसन्न रिया जयेश पाटील आणि साहिल विजय पाटील या नावात त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं मला कमी आहे. गावदेवीचा आशीर्वाद तर आहेच पण त्याच्या जोडीला परमपूज्य सद्गुरू सकाळी- सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद सुद्धा आहे. काय सांगाल त्याच्याविषयी? मी तुम्हाला सांगतो बघा, पहिले आज मी जेव्हा मैदानात निघतो तेव्हा मी आज पण मी 4:30 वाजता मंदिरातनं गावदेवीच्या निघून आलो दर्शन करून. परत सेवागिरी महाराजांचा आहे ना कायम स्वरूपी आमच्याबरोबर आशीर्वाद असतो आणि सेवागिरी महाराजांचा दर्शन मी त्या भागात गेल्यानंतर सेवागिरी महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय मी पुढं जात नाही किंवा येताना तरी घेणार कुठं पण जाऊ दे. आणि आमच्या गावदेवीचा आणि म्हसोबाचा हे माझ्याबरोबर 3 जणांचे आशीर्वाद आहे, आई वडिलांचे आशीर्वाद आहे. चालते, धन्यवाद. आता मोठा हिरा दावणीला तुमच्या आला पण कुठं चर्चा नाही काय नाही एकदम सगळं गपचूप केलं. काय सांगाल याच्याविषयी? गपचूप अजिबात नाही झालं. हां. बऱ्याच जणांचं लक्ष होतं. हां. शेतकडे काय माणसं कमी नाहीत, त्यांना अगदी पहिल्यापासून महाराष्ट्र गाजवलेला आहे. आणि आपले विश्वास ठेवला शेटजींना आणि आमच्याच गावातला एक मित्र आहे माझा शंभू म्हणून, त्या मुलाच्या ओळखीमुळं खरं तर शेटजींनी माझी ओळख झाली. बरं. शेटनं ठेवलेल्या विश्वासाचं आपण पण अगदी प्रामाणिकपणे काम केलं. आई वडिलांचं आशीर्वाद आणि साथ पण कायम असते. त्याच्यामुळे हे आज दिवस बघायला मिळाला. यात काय आम्ही कोणी जादू केली नाही किंवा लपवून कोणीच काय केलेलं नाही. जी काय आहे ते बैलाची मेहनत आहे. त्याची ब्लड लाईन पण चांगली आहे. असं काय नाही की म्हणजे आपण काय 10 बैलातलं एक बैल काढला आमच्याकडे बी. माझ्याकडे पण आता 10 वासरं येते. बरं. का दुसरं असतं आणि ती नशीब लागतं. नशीब लागतं. त्यांचा बैलाचा आशीर्वाद आहे आणि महाराष्ट्राचं प्रेम आहे. आज ही सचिनची आणि उज्जैनची जोडी ज्यावेळेस फायनलला पळत होती त्यावेळेस कुठल्या जोडीची आठवण झाली तुम्हाला? आता काय त्याला लक्षाची लक्षाची.
चालतंय, खूप खूप धन्यवाद. आता वळू आपण स्वप्नील शेटकडं. स्वप्नील शेट, काय सांगाल? सगळं नियोजन तुम्ही केलंय असं समजतंय. आज तुम्हाला मोठं बक्षीस सुद्धा भेटलं, पण ते बक्षीस पैशापेक्षा एक मैत्रीचं आणि एक सन्मान फार मोठा होता. काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, काय सोन्या 50-50ला बघूनच आम्ही म्हणजे शर्यती खेळतो. आमच्या गावात बंदीनंतर पहिलं मैदान झालं होतं. त्या मैदानात 15 मैदानात म्हणजे बंदी उठल्यानंतर 15 दिवसातच मैदान झालं होतं. त्यात पहिला 1 नंबर सोन्याने केला होता. सोन्याने 15च्या मैदानात. मग त्यामुळे एक त्या सोन्यावरती असलेला कॉन्फिडन्स आणि सोन्याचा पोरगा काय करू शकतो हा आत्मविश्वास हे डोक्यात ठेवून, आणि बल्लीबरच्या दिवशी पळाला कोण त्या दिवशी बघितला होता एकच फेरा. असाच सेम ॲक्सिडेंट झाला की सचिन आणि लक्षाचा पण एकच फेरा बघितला होता. तो बैल चालतोय तिथं एक केला 2-3 वेळा. नंतर आज सोन्याचा पोरगा उज्जैन, त्यात आपण म्हणजे कुठंतरी डॉक्टर बल्लाळ यांची पारख, शाहिदबाईंनं डॉक्टरांनी टाकलेला विश्वास, त्या विश्वासावर बैल देणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सोन्या 50-50 फॅन्स क्लब यांच्यासाठी काहीतरी आपण देणं लागतो. ह्या हिशोबाने आज बैल दिला आणि त्याचं आज काहीतरी सार्थक झालं. ह्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय, परवा जे मैदान झालं त्यात जयेश पाटील मुंबईवरून आले होते. तिथं गटाला काहीतरी 19-20 झाल्यामुळं म्हणजे थोडंसं नॉर्मल काहीतरी गाडी फॉल झाली होती. पण रात्री मी त्यांना एवढा कॉन्फिडन्स म्हणजे ठामपणे सांगितलं होतं. आमचं रात्री बोलणं झालं 11:30 पावणे 12 वाजता की तुम्ही बिनधास्त या, तुम्हाला 100% उद्या 1 नंबर होईल. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. प्रेक्षकांची इच्छा होती खूप मोठी बाईट हवी, तर खूप मोठी बाईट झाली. जयेश दादानी पण 3 वर्षाचा कसूर भरून काढलाय. आणि आजचा आनंद काय, ते आता कुठे चाललाय तुम्ही? हळदीला. मग काय साजराच करत जाणार सगळा आनंद? मंडळी आता आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे 21 जूनची. 21 जूनला हीच गाडी पळताना बहुतेक दिसेल. बरं, आणि धमाका पाहिजे? धमाका करणार दोघं पण. बरं, चालतंय. तुमचं सगळ्यांचं इज्जत करणार. बरं, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. असंच कायम गुलालात राहा, आणि दोघं पण आता आरामाच्या ह्याच्यावरती. चला, धन्यवाद.